नमस्कार सर्व ताईंना, कशा आहात सर्वजण? तर बघा, आज आहे रविवार आणि माझी चाललेली आहे देवपूजा. तर आज खूप दिवसातनं मी लागलेली आहे देवपूजा करायला. तर आज मला बनवायची आहे भेंडी. आणि सकाळी पण थोडी भेंडी बनवली होती, वरण बनवलं होतं, भात. पण ती भेंडी तेवढी म्हणजे पुरेशी झालेली नाही. नंतर आणि परत आणि मी भेंडी करायला चालू केलेलं आहे. तर काल आमच्याकडे शनिवारी बाजार असतो, त्यामुळे काल ताजी एकदम फ्रेश अशी भेंडी आणली होती. भेंडी, गवारी आणि हे वांग, बटाटा, कांदे संपले होते, कांदे, या सगळं भाजीपाला आणलेला होता. मग धुवून वगैरे फ्रीजमध्ये ठेवला. आणि मग आता थोडी त्यातली निम्मी म्हटलं चला आज भेंडी बनावी. तर वांगी होती, पण म्हटलं वांगी खाऊन आलेलं आहे कंटाळा, तर वांगी तशी ठेवून टाकली फ्रीजमध्ये. आणि इकडं चहा पण ठेवलेला आहे, बघू शकताय. तर आता चहा पण घ्यायचा आहे आपणाला. आणि चपात्या वगैरे पहिल्याच बनवलेल्या आहेत बरं का, एकदमच बनवून घेतल्यात, फक्त भाजी बनवायची राहिली होती. तर आकाश बसलेला आहे, मग त्याला चहा वगैरे दिला आणि आता त्याला जेवायला पण वाढायचं आहे. तर मी काय काय आमच्या गावावर कसं आंब्याची झाडं आहेत आणि आंबे अजून कच्चेच आहेत बरं का, पिकलेले नाहीत. तर काल मुलं तिकडे गेलते ना, तर त्यांनी आंबे आणले होते पिशवीभर काढून. तर असं हळद मीठ लावून मी कट करून त्यांना जेवताना दिलेलं आहे. कारण आता सगळीकडे आंबे पिकलेले आहेत, कच्चे आंबे कुठेच राहिले नाहीत. पण त्या झाड एक असं आहे की आता ह्या दिवसातसुद्धा आंबे कच्चेच असतात, पिकत नाहीत, काय नाहीत. ते आपण कधी पण असे कच्चे आंबे मी हळद मीठ लावून खाऊ शकतोय. तर माझा उपवास होता, तर म्हणलं चला आपण भगर खिचडी बनवू. खिचडी म्हणजे भगरच बनवू. तर आता दारात आपल्या मिरच्या वगैरे होत्या, तर मिरच्या तोडून आणलेत आणि आता भगर वगैरे बनवून घ्यायला लागले. तर आता भगर बनवायची, मस्त आपण देवांना पण द्यायचे, नंतर आपण पण खायचे. तर आता दुपारचे 12 वाजलेत बरं का, सगळं आवरूसर एवढं टाईम होऊन जातं. त्या देवबाप्पांना पण असे मी भगर दिलेले आणि मी पण आता खाते.
तर आमच्यात एक चंपी आलेले खूप दिवस झालं मी सांगितलं होतं की आमच्या घरात अनेक माणूस ॲड झालेला आहे. तर ते आहे चंपी म्हणजे एक कुत्रा आलेला आहे बरं का असंच. आणि ते जातच नाही, आमच्या इथंच थांबलेलं आहे, खातं बितं आणि इथंच बसतं. त्यामुळे म्हटलं चला ते पण येऊन उभा राहिलो तर त्याला पण चपाती वगैरे दिली. आणि चपाती वगैरे खातच नाहीत, काय त्याला आईस्क्रीम चारतात, बाकी काय चारतात, मग ती चपाती खायला नकोच म्हणते. तरी आज लागलेली आहे चपाती खायला. तर आपला व्हिडिओ कसा वाटतोय नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा बरं का. आणि व्हिडिओ पूर्ण बघा. तर चला भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.